नमस्कार मंडळी. तर काय चाललंय सध्या महाराष्ट्रात आपल्या त्या प्राजक्ता माळीला उगीच ट्रोल का केलं जात आहे. तिने एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर केला की लगेच चालू झाल्या कमेंट. एका पट्ट्याने तर कमेंट टाकली खाली, बीडची वहिनी. अरे तिच्या माईला, एखाद्या स्त्रीला काय स्वातंत्र्य आहे की नाही. एकानं तर कहरच केला. परवा तिचा एक उत्कृष्ट असा चित्रपट येऊन गेला. त्यातलं गाणंही एवढं फेमस झालं, बऱ्याच रील स्टारनी त्याच्यावर रील बनवल्या, लाखो व्ह्यूज घेतले, लाखो लाईक घेतले, एन्जॉय केलं ते गाणं. आणि त्या गाण्यात एका पट्ट्यानं स्वतःचा एक शब्द घातला. काय घाणेरडा प्रकार हा. कुंडी लगाले सय्या अशा स्वरूपाचं ते गाणं होतं. एका पट्ट्यानं त्याच्यात पदरचा एक शब्द घातला. किळस आली हो मला. कुंडी लगाले बीडवाले सय्या. अरे त्याच्या मायला, कुंडी लगाले बीडवाले सय्या तेरे को जन्नत दिखाती मैं. हा स्त्रीचा अपमान नव्हे का. स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहिलेली ती स्त्री आहे. आणि प्राजक्ता माळीकून तुम्हाला घ्यायचंच असेल तर ती उत्कृष्ट योगापट्टू आहे. सलाम तिच्या गुणाला. त्या योगामुळे शरीर निरोगी राहते, फिट राहते. याचं एकमेव उदाहरण म्हणजे प्राजक्ता माळी. आणि मी तिच्याकडून ही गोष्ट शिकलो. गेली 3 वर्ष झालं मी योगा करतोय, म्हणूनच जिवंत आहे. न्यूमोनिया झाल्यानंतर मी योगाकडे वळलो. ती उत्कृष्ट अभिनेत्री पण आहे. तिचा पावनखिंड हा चित्रपट मी पूर्ण फॅमिलीला घेऊन जाऊन बघितला. पोरं तर जाम खुश झाली. त्या बांदलांच्या पत्नीची तिने जी भूमिका केली, अजरामर भूमिका आहे ती. तिच्या त्या भूमिकेला माझा सलाम आहे, सॅल्यूट आहे. तिला माझा जय शिवराय आहे, जय जिजाऊ आहे. तिच्याकडून नाहीच काय घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला. हास्याची देणगी आहे. हास्याचा खजाना म्हणजे प्राजक्ता माळी. तिचा एखादा स्माइलवाला फोटो पाहिला ना तर ऊर्जा भेटते, ऊर्जा त्यातून. मग का म्हणून तिला ट्रोल केलं जाते. आपल्यात जर एखाद्या बहिणीला कोणी ट्रोल केलं चारित्र्यावरून तर आपण स्पष्ट बजावून सांगू त्याला, तुला काय करायचं आहे, हा माझा खाजगी मुद्दा आहे. सगळ्यांना विनंती करून सांगतो, त्या बिचारीला ट्रोल करणं थांबवा. राहिला प्रश्न मंत्र्यांचा, तर मित्रांनो, हे तुम्हालाही माहीत आहे, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे आणि मलाही चांगलं माहीत आहे. महाराष्ट्रातले कित्येक मंत्री हे हजारो कोटींचे मालक आहेत. हे नाकारता येणार नाही. हा काय माझा कुणावर आरोपही नाही. माझं विचार स्वातंत्र्य मी मांडू शकतो. आणि काय करायचंय मंत्र्याहून. एखादा मंत्री बाहेरची लावू द्या नाहीतर आतली लावू द्या कुंडी, नाहीतर त्याने एखादी आणखी ठेवू द्या रंडी. काय करायचंय आपल्याला. आणि आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना मी जाहीर आव्हान करतो, खुलं आव्हान करतो. तुम्हाला आवाजच उठवायचा झाला तर वाढत्या बेरोजगारीवर आवाज उठवा. या देशातील सगळ्यात मोठी समस्या, देशापुढची सगळ्यात मोठी समस्या बेरोजगारी आहे. तुम्ही वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आवाज उठवा. वाढता भ्रष्टाचार, उठवा ना त्याच्या विरोधात आवाज. उतरा रस्त्यावर. या देशाला लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार आहे, माझं स्पष्ट असं मत आहे. त्यामुळे आवाज उठवा भ्रष्टाचाराच्या विरोधात. वाढती महागाई, बघितलं का किती वाढली आहे महागाई. वाढत्या महागाईच्या विरोधात आवाज उठवा. शेतकऱ्याचे कित्येक प्रश्न आहेत, जीवघेणे प्रश्न आहेत, त्या जीवघेण्या प्रश्नावर आवाज उठवा. कृषीप्रधान देश आहे. तुमच्या आणि माझ्यापैकी कित्येक तर आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवघेण्या प्रश्नावर आवाज उठवा. आणि हल्लीचं नवीनच एक ताजं उदाहरण आहे हो. त्या मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख
तरुण पोरगा उचलून नेहून मारला, उचलून नेहून. अजून त्यामधील बरेच आरोपी अटक त्यांना झालेली नाही, फरार आहेत ते. महाराष्ट्रातील तरुणांना मी खुलं आवाहन करतो, उठवायचाच असेल तर तुम्हाला वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आवाज उठवा, गुन्हेगाराच्या विरोधात आवाज उठवा. आणि नवीन वर्षाचं आपण काहीतरी येणाऱ्या नवीन वर्ष 2025 येते, काहीतरी चांगला संकल्प करूया. 2024 ही आता संपलंय. बऱ्याच गोड कडू आठवणी ते आपल्याला देऊन गेलेलं आहे. त्यालाही चांगल्या मनाने आपण निरोप देऊया. आणि पुन्हा एकदा सांगतो, प्राजक्ता माळीला ट्रोल करणे थांबवा. कारण लक्षात ठेवा, आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे स्त्रीचा आदर करणारी संस्कृती आहे. माझ्याकडून काय ओघाच्या भरात काही चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा असावी. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद मित्रांनो.